आजपासून दिवाळीला सुरुवात। आज वसुबारसेनिमित्त गायी आणि वासरांचं पूजन केलं जाणार। दिवाळीची मोठ्या उत्साहात तयारी। दिवाळीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना उद्यापासून सलग 6 दिवस सुट्टी। कामकाज ठप्प होण्याची शक्यता। पुढच्या सोमवारपासूनच काम सुरळीत होणार। मनसेच्या शिवाजी पार्कमधील दीपोत्सवाला आज उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार। उद्धव ठाकरेंच्याच हस्ते होणार दीपोत्सवाची सुरुवात। शिवाजी पार्कवर जोरदार तयारी। भारतीय बनावटीचं तेजस विमान आज आकाशात झेपावणार। आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल। राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत मिनी एअर शो होणार। भुजबळांच्या उपस्थितीत बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा। मराठा आरक्षणाचा जीआर रद्द झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्यांची भूमिका। मराठा हैदराबाद गॅझेट संदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। आज सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी दाखल केली याचिका। मराठवाड्यात केवळ 27 मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र। 2 सप्टेंबरच्या जीआर नंतर 73 अर्ज, केवळ 27 प्रमाणपत्रांना मंजुरी। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांचा दावा। स्वबळाच्या डरकाळ्या सुरू असतानाच आज ठाण्यामध्ये भाजपची बैठक। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजप तयारीचा आढावा घेणार। पालिकेत नाईक विरुद्ध शिंदे सामना रंगण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आज बिहार दौऱ्यावर। बिहार निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। दिग्गज नेते अर्ज भरणार, फडणवीस उपस्थिती लावणार। मराठवाड्यासाठी आणखी 1346 कोटींचा निधी मंजूर। पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार। मराठवाड्यासाठी आतापर्यंत 2829 कोटीचा निधी। बार्शी येथील पूरग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून अजूनही वंचित। दिवाळी तोंडावर असूनही मदत मिळाली नाही। बळीराजाची दिवाळी अंधारात। नाशिक जिल्ह्यामध्ये आठवडाभर कांदा खरेदी विक्री व्यवहार ठप्प राहणार। बाजार समितीमध्ये दीपावली निमित्त व्यापारी सुट्टी घेणार। कांद्याचे दर 7 रुपयांवर आल्यामुळे शेतकरी चिंतेत।